शिष्या बोला महाराज. आपल्या आश्रमात एकही भक्त आला नाही आज. आपल्या आश्रमामध्ये एकही भक्त येणार नाही असं कधी होईल का महाराज? कुणी येत आहे का भक्त? ते बघा तिकडून एक भक्त येत आहे. महाराज आमचा भाऊ दारू लय प्यायले हो. त्याला नीट करावं महाराज. शिष्या मंत्र देतला. ओम भगणे भागोदरी ओम स्वाहा. महाराज एवढ्यावर नीट होईल का महाराज? होईल ना. कसं 6 महिने ह्याला आमच्याकडे ठेवा लागेल. काय करणार हो तुम्ही यांच्यावर? त्यावर उपाय आहे मी सांगतो. हा 1 कोंबडा, 2 अंडे, हा 4 लिंब, अजून 2 कांदे हा तुम्हाला घेऊन यावं लागेल सोमवारी. हा अजून आमच्या महाराजांची फीस आहे 35,000. ते तुम्हाला भरावं लागेल. ते भरलं तर होईल का महाराज? होईल, नीट होईल. मला वाटणं गेलं होईल म्हणून. 100% होणार. आमचे महाराज कसे चमत्कार आहेत. नाही तेवढे पैसे भरणं होत नाही तो मला. मला त्याने नीट व्हायचं असेल तर तुम्हाला भरावं लागेल, नाहीतर तुम्ही घेऊन यावं त्याला. बर महाराज पाया पडतो. हे माझ्या भावाला काय ते पैसे भरतो मी. माझ्या भावाला नीट करा महाराज. होईल होईल, नीट होईल. काय प्रकार चालू आहे? तुम्ही कोण? काय चालू आहे? भगवे वस्त्र घालून तुम्ही आदर श्रद्धा आमच्या प्रसन्न मठात कसं काय आलात? मी आदर श्रद्धा निर्मूलन समितीचा सदस्य आहे. असले तर म्हणजे तुमच्यासारख्या भोंदू महाराजाची भोंदूगिरीचा पडदा फाश करण्यासाठी मी आलो आहे. महाराज कसे चमत्कार आहे. काय चमत्कार? कशा चमत्कार? काय झाले तुम्हाला? हे माझा भाऊ दारू लय प्यायले हो महाराज. तुमच्यासारख्या अशा भोळ्या भाबड्या भक्तामुळे असे भोंदूगिरी महाराज जे आहेत, असे जे भोंदूगिरी महाराज आहेत यांचे पडदा फाश करण्यासाठी मोकळा वेळ भेटत नाही आपल्याला. पण ह्याची दारू सुटल का? त्याची दारू सुटेल. तुम्ही त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये घेऊन जावा. कसं? व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुमच्या त्याच्यात अर्ध्या पैशात इलाज होईल. 10,000 रुपये महिन्यामध्ये इलाज होईल तुमचा. हा कशाचे 4 कोंबडे, 2 कोंबडे, अंडे असं म्हणता? हा असले भोंदू महाराज आहेत त्याच्यामुळे हे असं काय होतंय. महाराज लुटता का लोकांना तुम्ही? हा?